नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचा निकाल जो आहे तो लागलेला निकाल म्हणजे की त्यांनी मार्क लिस्ट टाकलेली आहे. कोणकोणत्या याचे? तर बघा कॉन्स्टेबलची, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर, पिओनची आणि स्टेनोटायपिस्ट याचे काय केले की त्यांनी निकाल लावले मार्क दाखवलेले आहेत. तर याच्यावरती जे कॉन्स्टेबलचा जो निकाल आहे, आता हा निकाल दाखवतो मी. तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन का केलं याच्या संदर्भात काय केलं की विद्यार्थी काय केले की मॅटमध्ये गेले होते. तर ते तुम्हाला दाखवेल की याची मॅटची ही कॉपी आहे. ओके. तर ही मॅटमध्ये गेले होते विद्यार्थी. आता हे विद्यार्थी आहेत आणि हे जे विद्यार्थी आहेत यांनी काय केलं होतं की नॉर्मलायझेशन विरोधात काय केलं होतं की तक्रार केली होती मॅटमध्ये, की नॉर्मलायझेशन केले वगैरे. यांनी पूर्ण पॉइंट दिले. हे तुम्हाला भेटून जाईल. माझ्या टेलिग्राम चॅनलवरती असेल हे. ओके. आता मी सांगेल तुम्हाला, की मॅटमध्ये जी हिअरिंग झाली, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे. त्याच्या अपडेटसाठीचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर जाल मॅटच्या पोर्टलवरती mat.maharashtra.gov.in वर जाल तुम्ही. तुम्हाला काय केलं, की इथं तुम्हाला काय केलं, की रिपोर्ट्समध्ये जा. तर डेली रिपोर्ट्समध्ये जा. ओके. तर डाउनलोड्समध्ये जा, सॉरी डाउनलोड्समध्ये जा. डेली ऑर्डर्स भेटतील. आता याच्यामध्ये जुन्या ऑर्डर्स आहेत या 2019 पर्यंतच्या आहेत. त्या न्यू ऑर्डर आहेत त्या 24च्या आहेत. तर ही औरंगाबाद बेंचवरती ही आहे. औरंगाबाद बेंच सिलेक्ट केला मी. होत आहे, रिफ्रेश होत आहे आता. ओके. आता इथे जर जाल तर तुम्ही 5 तारखेची हिअरिंग होती. ओके. मी सर्च केलं होतं एक-एक करून. आता मला भेटली 5 तारखेची हिअरिंग. तर 5 एप्रिलची बघा, 5 एप्रिलची हिअरिंग होती. तर 5 एप्रिलच्या हिअरिंगमध्ये जे ॲडव्होकेट जे आहेत त्याच्या नावावरून मी सर्च केलं होतं. ॲडव्होकेट आहे ते धनंजय पाटील यांच्या नावाने सर्च केलं होतं. पाटील. ओके. ओके. ही केस आहे. आता बघू शकता इथं जो ओ-टी-ए नंबर जो रजिस्टर झाला तो 810/2024 आहे आणि यांचे जे हे आहेत ॲडव्होकेट आहेत ते श्री धनंजय एस पाटील आहेत. ओके. जे की हेच ॲडव्होकेट आहेत धनंजय एस पाटील. ठीक आहे. आता याची मी तुम्हाला वाचून दाखवतो की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. ही ऑर्डर आहे ऋषिकेश बी शिंदे वर्सेस अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथं जे होते जस्टिस श्री पी आर बोरा होते, व्हाईस चेअरमन, अँड श्री विनायक कोरगावकर होते, मेंबर होते. हे मेंबर ए होते. आता ही 5 तारखेला हिअरिंग झालेली आहे. ओरल ऑर्डर दिलेली आहे त्यांनी. तर याच्यामध्ये असं म्हणणं आहे की हर्ड श्री धनंजय एस पाटील लर्न फ्रॉम काउन्सिल फॉर द ॲप्लिकंट्स अँड श्री व्ही.जी. पिंगळे लर्न प्रेझेंटिंग द ऑफिसर ॲट द रेस्पॉन्डेंट ऑथॉरिटी. म्हणजे जे हे आहेत विद्यार्थी त्यांचे वकील हे आहेत धनंजय पाटील आणि त्याच्यानंतरनं शासनाकडून जे हे होते अधिकारी होते ते व्ही.जी. पिंगळे हे होते. त्याच्यानंतर बघा की आफ्टर रजिस्ट्रेशन द क्यूए म्हणजे ही जी रजिस्ट्रेशन झालेली आहे क्यूए झालेली आहे. तर त्याच्यानुसार काय केलं की इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 19/6/2024. आता बघा की ही नोटीस हे करायला लागली आणि त्यांना कधी बोललंय की 19/6/2024 पर्यंत काय केलं की रिटर्न करायची ती. ओके. त्यांना रिस्पॉन्ड करायचं आहे 19/6 पर्यंत. आता वेळ खूप जास्त दिलेला आहे. ट्रिब्युनल मे टेक द केस फॉर फायनल डिस्पोजल ॲट वन्स अँड सेपरेट नोटीस फॉर फायनल डिस्पोजल शॅल नॉट बी इश्यूड. लक्षात घ्या. बघा काय म्हणताय मी तुम्हाला सांगतोय. शॅल म्हणजे असतं की काय कंपल्सरी असतं. शॅल आणि मस्ट कंपल्सरी वापरतात. की जी फायनल डिस्पोजल असतं म्हणजे फायनल ऑर्डर जी म्हणतो त्याला. ओके. आता इथे डिस्पोजलचा मिनिंग जो कसा असतो की याची अंतिम सुनावणी म्हणता येईल. की सुनावणी म्हणजे आदेश जो असतो. तो काय करेल की एकदाच देईल तो आदेश. सेपरेट नोटीसने काय करेल की आदेश त्याला दिला जाणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्हणतं की ॲप्लिकंट्स आर ऑथराइज्ड अँड डायरेक्टेड टू सर्व्ह अँड रिस्पॉन्डंट इंटिमेटेड नोटीस
of a date of hearing duly authenticated by registry along with the complete paper book of the case. Respondents are put to notice that the case would taken up for final disposal at the stage of admission of hearing. बघा लक्षात घ्या, याचं मिनिंग असं असतं आहे की ऍप्लिकंट जे आहेत, ज्या ऍप्लिकंट केले त्यांना काय केलेलं आहे की वकिला थ्रू काय करायला लागेल की त्यांना रजिस्टर पोस्टनं काय करायला लागेल की त्यांचे कंप्लीट पेपर्स जे बुक आहे ते सगळं काय करायला की सेंड करायला लागणार आहे तुम्हाला. ओके, सगळं सेंड करायला लागेल. आणि रिस्पॉन्डंट्स आर पुट ऑन नोटीस दॅट द केस वुड बी टेकन अप फॉर द फायनल डिस्पोजल ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन हिअरिंग. त्यावेळेस काय केलं की तुम्हाला हे करण्यात येणार आहे, म्हणजे ती त्याच वेळेस केस तुमची फायनल हिअरिंगसाठी पकडली जाणार आहे. आता बघा, दिस इंटिमेशन नोटीस ऑर्डर अंडर द रूल हे दिलेलं आहे. अँड द क्वेश्चन सच ॲज लिमिटेशन अँड अल्टरनेट रेमेडी आर केप्ट ओपन. ठीक आहे, हे ते रूल दिलेलं आहे की ही नोटीस कशी कशी याने सर्व केलेली आहे ती. आणि 6वा मुद्दा असा आहे की ते सर्व्हिस मे बी डन by hand delivery, speed post, courier, acknowledgement to be obtained, and proceed along with the affidavit of compliance in the registry before the due date. Applicants are directed to file affidavit of compliance and notice. बघा लक्षात घ्या काय म्हणते की तुम्हाला आता नोटीस जी आहे ती हँड डिलिव्हरी देऊ शकते, ते त्याच्यानंतर स्पीड पोस्टने देऊ शकते, का कोरिअरने देऊ शकते, किंवा अक्नॉलेजमेंट ऑब्टेन ॲट द प्रोड्यूस अलॉंग विथ द ॲफिडेविट अँड कम्प्लायन्स इन द रजिस्ट्री बिफोर द ड्यू डेटच्या पहिले त्यांना काय करायला लागेल की हे करायला लागेल. आणि ॲप्लिकंट्स आर डायरेक्टेड टू फाईल अँड ॲफिडेविट फॉर कम्प्लायन्स अँड नोटीस. आता त्यांना द्यायला लागेल की नोटीस मी इश्यू केली अशी काय करायला लागेल त्यांना सांगायला लागेल याला. ओके, आणि ESO टू काय केलं की 19/6/2024 याच्यापर्यंत काय करायला की स्टेनो कॉपी अँड हॅमडास्ट आर अलाउड फॉर बोथ पार्टी. आता याची जी स्टेनोग्राफी असते ती काय केली की 2 पार्टीला दिली जाणार आहे, ही होती माहिती. ओके, तर ही केसची अपडेट आहे सध्याची. ओके, तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.